नमस्कार मित्रांनो, आयुष्यात काही काळ असा येतो की सगळं काही उलटं चाललंय असं वाटतं. प्रयत्न खूप असतात पण परिणाम दिसत नाहीत. मनात अस्वस्थता असते, कधी कुटुंबात मतभेद तर कधी आर्थिक ताण. अशा वेळी अनेक लोक एकच नाव घेतात, शनीची साडेसाती. पण तुम्हाला माहिती आहे का, साडेसाती ही फक्त संकटांचा काळ नसतो, तर ती माणसाला घडवणारी, मजबूत बनवणारी आणि आयुष्याला नवी दिशा देणारी एक मोठी प्रक्रिया असते. जे लोक या काळाला समजून घेतात, स्वतःवर विश्वास ठेवतात आणि आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करतात, ते साडेसाती संपल्यानंतर पूर्णपणे बदललेले आणि अधिक शक्तिशाली बनून बाहेर येतात. साडेसाती नंतर जो माणूस बाहेर पडतो ना मित्रांनो, तो आधीसारखा राहत नाही. तो अधिक शांत, अधिक समजूतदार आणि अधिक शक्तिशाली होतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही साडेसातीला घाबरणे सोडून द्याल, त्या दिवशी शनिदेव तुम्हाला खाली पाडणे सोडून देतील. शनी आपल्याला घाबरवण्यासाठी येत नाहीत, तर आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. जो माणूस स्वतःवर आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवतो, त्याला साडेसातीची भीती वाटत नाही. शनी हे कर्माचे ग्रह मानले जातात. ते परमेश्वराने नियुक्त केलेले आहेत. आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या कर्मांवर आधारित असते. कर्म नेहमी परत येते. ज्या दिवशी माणूस कर्माचे तत्व समजून घेतो, त्या दिवशी त्याला कळते की शनीची साडेसाती आयुष्यात येणे आवश्यक आहे. कारण कर्म म्हणजेच पूजा आहे, कर्मच सर्वश्रेष्ठ आहे आणि कर्मच आपल्या प्रारब्धाचा आधार आहे. आज आपण कुंभ राशीच्या संदर्भात शनीच्या साडेसातीबद्दल चर्चा करणार आहोत. अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की कुंभ राशीची साडेसाती नेमकी कधी संपणार. याबद्दल सविस्तर माहिती समजून घेणे आवश्यक आहे. साडेसाती संपण्याआधी शनी अनेकदा माणसाला काही महत्त्वाचे धडे देतात. काही वेळा ते आयुष्यात काही महत्त्वाच्या गोष्टी देऊन जातात, तर काही वेळा काही गोष्टी आपल्याकडून घेऊनही जातात. त्यामुळे साडेसातीचा शेवटचा काळही खूप महत्त्वाचा असतो. ही संपूर्ण चर्चा चंद्र राशीच्या आधारावर केली जाते, कारण साडेसातीची गणना चंद्र राशीपासून केली जाते. जर तुमची राशी कुंभ असेल, तर सध्या तुमच्यासाठी साडेसातीचा तिसरा टप्पा चालू आहे. साडेसाती 3 टप्प्यांमध्ये येते. पहिल्या टप्प्यात शनी चंद्र राशीच्या एक घर आधी येतात. दुसऱ्या टप्प्यात शनी थेट राशीवर म्हणजेच चंद्र राशीवर येतात. तिसऱ्या टप्प्यात शनी त्या राशीच्या पुढच्या घरात जातात. कुंभ राशीच्या बाबतीत सध्या तिसरा टप्पा सुरू आहे आणि ही साडेसाती 4 जून 2027 रोजी पूर्णपणे समाप्त होईल. म्हणजेच 2026 पर्यंत तिचा प्रभाव काही प्रमाणात कायम राहणार आहे. अनेक लोक माझ्याकडे येऊन सांगतात की शनीची साडेसाती खूप वाईट असते. पण ती वाईट त्यांच्यासाठीच ठरते, ज्यांनी आधीच मनात ठरवून टाकलेले असते की साडेसाती वाईट आहे. काही लोक तर असेही विचारतात की आमच्यावर कुणी काळी विद्या किंवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव केला आहे का. पण अनेक वेळा हे सर्व आपल्या मनाच्या भीतीमुळे निर्माण झालेले असते. या जगात सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे आपल्या मनाची ऊर्जा. आपल्या मनापेक्षा वेगवान आणि शक्तिशाली काहीही नाही. ज्या दिवशी माणूस आपल्या मनावर नियंत्रण मिळवतो, त्या दिवशी तो संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवू शकतो. लोकांचे काम बोलणे असते. हजारो लोक काहीही बोलत राहतात. पण ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवले आहे, त्याला कोणत्याही नकारात्मक शक्तीचा परिणाम होत नाही. जर तुमची ऊर्जा मजबूत असेल आणि तुमचा आत्मविश्वास ठाम असेल, तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. पण जर एखादी व्यक्ती स्वतःच नकारात्मक विचार करत असेल, त्याचे वातावरण नकारात्मक असेल आणि त्याची मानसिक ऊर्जा कमकुवत असेल, तर इतरांची नकारात्मक दृष्टी देखील त्याच्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे स्वतःची ऊर्जा मजबूत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमची मानसिक ऊर्जा मजबूत कराल, त्या दिवशी अनेक लोक मिळूनही तुमच्यावर कोणताही नकारात्मक प्रभाव टाकू शकणार नाहीत. आता कुंभ राशीच्या संदर्भात दुसऱ्या भावाबद्दल समजून घेऊया. सध्या शनीचा प्रभाव
राशीपासून दुसऱ्या भावाशी संबंधित विषयांवर दिसू शकतो. दुसरा भाव हा कुटुंब, धन आणि वाणी यांचा भाव मानला जातो. या भावातून आपल्या कुटुंबातील संबंध, घरातील वातावरण तसेच आर्थिक स्थिती यांचा विचार केला जातो. आपल्या खात्यातील पैसा, संपत्ती आणि आर्थिक स्थिरता याचाही संबंध दुसऱ्या भावाशी असतो. त्याचबरोबर व्यक्तीची वाणी, बोलण्याची पद्धत आणि संवाद कौशल्य देखील दुसऱ्या भावातून पाहिले जाते. म्हणूनच 7.5च्या या टप्प्यात कुटुंब, आर्थिक परिस्थिती आणि वाणी या गोष्टींमध्ये काही महत्त्वाचे अनुभव किंवा बदल घडू शकतात. हे अनुभव माणसाला आयुष्याबद्दल अधिक परिपक्व आणि समजूतदार बनवतात. आता खरा बदल दिसायला सुरुवात होईल. म्हणूनच असे म्हणतात की जेव्हा शनी दुसऱ्या भावातून बाहेर पडतात तेव्हा ते जाताना माणसाला काहीतरी देऊनच जातात. उदाहरणार्थ, अनेक वेळा कुटुंबात ताटातूट झालेली असते. कोणी कुठे निघून गेलेले असते, कोणी कुठे राहायला गेलेले असते. कुटुंबातील सदस्यांमध्ये जुळवून घेणे होत नाही, संवाद नीट होत नाही. पण शनीची 7.5 संपत येते तेव्हा हळूहळू कुटुंबाची आठवण येऊ लागते. मनात प्रश्न निर्माण होतो की आता काय करावे. त्यामुळे असे दिसते की 7.5 जाताना कुटुंब पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. कुटुंबामध्ये जे गैरसमज होते, जे संवादातील अंतर होते किंवा वाद होते, त्यामध्ये कुंभ राशीच्या लोकांना हळूहळू सुधारणा दिसू शकते. काही लोकांचे लग्न किंवा नाते ठरत नव्हते. कारण दुसरा भाव हा कुटुंब, नाते, कुटुंबाशी जुळणे आणि नाते निश्चित होणे यांच्याशी संबंधित असतो. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की जून 2027 पूर्वी म्हणजेच 2026च्या काळातच नाते किंवा विवाहाबाबत काही सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी स्वतःच्या बाजूने प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुसरा भाव हा धनाशीही संबंधित असतो. त्यामुळे आर्थिक बाबींचाही विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही आत्ताच तुमच्या बँक खात्यातील शिल्लक पहा आणि पुढील 10-11 महिन्यांनंतर पुन्हा पहा. जेव्हा शनीची 7.5 पूर्णपणे संपेल तेव्हा आर्थिक स्थितीत काही प्रमाणात वाढ किंवा स्थिरता दिसू शकते. याचा अर्थ असा नाही की आज लाख रुपये असतील तर उद्या करोडो रुपये होतील. पण सध्या जे खर्च जास्त होत आहेत ते हळूहळू नियंत्रणात येऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये स्थिरता येऊ शकते आणि हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होऊ शकते. यासोबतच शनीच्या 3 विशेष दृष्ट्या मानल्या जातात: 3री, 7वी आणि 10वी. या दृष्ट्यांचा प्रभाव वेगवेगळ्या भावांवर पडतो. 4थ्या भावावर शनीची दृष्टी असल्यामुळे आईच्या आरोग्याशी संबंधित काही गोष्टींमध्ये हळूहळू सुधारणा दिसू शकते. उदाहरणार्थ, सांध्यांमध्ये वेदना, पायांमध्ये त्रास, पोट फुगणे, उलटीची भावना किंवा घाबरल्यासारखे वाटणे यांसारख्या समस्या काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकतात. कुंभ राशीच्या लोकांना या गोष्टींमध्ये हळूहळू सुधारणा दिसण्याची शक्यता आहे. शनीची दृष्टी 8व्या भावावरही असते. त्यामुळे बराच काळ ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही सतत विचार करत होता, त्या गोष्टींचे उत्तर हळूहळू मिळू शकते. काही लोक जुनी मालमत्ता, वडिलोपार्जित संपत्ती किंवा जमीन जुमल्याशी संबंधित वादांमुळे त्रस्त असतात. काही वेळा वाहन, मशीन किंवा इतर वस्तूंशी संबंधित वादही असतात. अशा प्रकरणांमध्येही हळूहळू मार्ग निघू शकतो आणि त्या अडचणींमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. कुंभ राशीचे लोक कोट्यवधी आहेत. भारताची लोकसंख्या इतकी मोठी आहे की गणित केल्यास करोडो लोक कुंभ राशीत येतात. त्यामुळे प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला 7.5 मध्ये एकसारखेच परिणाम मिळतील असे नाही. जर एखादा कुंभ राशीचा व्यक्ती अडचणीत असेल तर याचा अर्थ असा नाही की सर्वच लोक अडचणीत आहेत. आणि जर एखादा व्यक्ती प्रगती करत असेल तर याचा अर्थ असा नाही की सर्वच लोक प्रगती करत आहेत. 7.5चे परिणाम मुख्यतः 2 गोष्टींवर अवलंबून असतात. पहिली म्हणजे तुमची कर्मे आणि दुसरी म्हणजे तुमच्या जन्मकुंडलीतील शनीची स्थिती. जर एखाद्याच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असतील तर 7.5 वाईट परिणाम देत नाही.
उलट प्रगती, नवीन संधी आणि चांगले लोक आयुष्यात येण्याची शक्यता वाढते. साडेसातीच्या काळात मेहनत वाढते, जबाबदाऱ्या वाढतात, धावपळ करावी लागते, पण त्याचे परिणामही चांगले मिळू शकतात आणि मोठी उपलब्धी मिळू शकते. पण ज्यांच्या कुंडलीत शनी कमकुवत किंवा पीडित असतात आणि कर्मही योग्य नसतात, त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या, कुटुंबात आरोग्याच्या अडचणी, जास्त खर्च, सतत प्रवास करावा लागणे, खूप प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळणे, कर्ज, रोग किंवा शत्रू यांसारख्या गोष्टी त्रास देऊ शकतात. शनीची दृष्टी 11व्या भावावरही पडते. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या कामकाजात काही बदल होण्याची शक्यता असते. काही लोक नवीन काम करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा नवीन संधी मिळू शकतात. उदाहरणार्थ, सध्या जे काम करत आहात त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी कामाची संधी मिळू शकते. काही लोकांना बदली किंवा पदोन्नती मिळू शकते. काहींना नवीन क्षेत्रात काम करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी संधीही मिळू शकते. अनेक वेळा असे होते की साडेसाती सुरू होताना माणसाला अडचणी येतात, पण संपताना काहीतरी चांगला परिणाम देऊन जाते. त्यामुळे या काळात काही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता असते. आर्थिक बाबतीत खर्च हळूहळू नियंत्रणात येऊ शकतात आणि स्थिरता मिळू शकते. तथापि, साडेसाती संपत असताना काही लहान-सहान आरोग्याच्या गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः दातांमध्ये संवेदनशीलता किंवा दंत समस्यांचा त्रास होऊ शकतो. दुसरा भाव हा तोंड, घसा आणि चव यांच्याशी संबंधित असल्यामुळे या भागाशी संबंधित समस्या दिसू शकतात. जर एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात मद्यपान करत असेल किंवा गुटखा, तंबाखू यांसारख्या पदार्थांचे सेवन करत असेल, तर दात किंवा घशाशी संबंधित संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून अशा गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मद्यपान किंवा इतर हानिकारक सवयी जास्त प्रमाणात असतील तर त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा पोटाशी संबंधित किंवा पचनाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आणि जीवनशैलीमध्ये संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर तुमच्या बोलण्यावरही नियंत्रण येऊ लागेल. याआधी कदाचित राग जास्त येत होता, स्वभावात आक्रमकता जास्त होती, पण आता हळूहळू त्यावर नियंत्रण येऊ शकते. स्वभावात शांतता आणि संयम वाढताना दिसू शकतो. आता प्रश्न येतो की अशा काळात कोणते उपाय करावेत. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला सकारात्मक बनवा आणि तुमच्या सभोवतालचे वातावरणही सकारात्मक ठेवा. तुम्ही धर्मावर विश्वास ठेवत असाल तर नक्की ठेवा, पण धर्मापेक्षा कर्माला अधिक महत्त्व द्या, कारण शेवटी माणसाचे मूल्यमापन त्याच्या धर्मावर नाही तर त्याच्या कर्मावर केले जाते. माणूस या जगातून गेल्यानंतर त्याने कोणता धर्म मानला हे पाहिले जात नाही, त्याने आयुष्यात कशी कर्मे केली हे पाहिले जाते. म्हणूनच कर्म ओळखा. कर्म हीच पूजा आहे, कर्मच सर्वोच्च आहे आणि कर्मच माणसाच्या जीवनाचे खरे मूल्य आहे. उपायांच्या दृष्टीने सर्वप्रथम शनीचे बीज मंत्र जप करणे लाभदायक ठरू शकते. दररोज ओम प्राक्रो शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्याचबरोबर दररोज हनुमान चालीसा पठण करणेही अत्यंत शुभ मानले जाते. सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे देखील उत्तम उपाय आहे. सूर्यदेवाला जल अर्पण करून त्यांची प्रार्थना केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात स्थैर्य येण्यास मदत होते. याशिवाय देवाधिदेव महादेवांचे स्मरण करणेही अत्यंत शुभ मानले जाते. दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने मन शांत राहते आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात. या सर्व गोष्टी श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास जीवनात चांगले परिणाम दिसू शकतात. म्हणून मित्रांनो, साडेसातीला घाबरण्याची गरज नाही, तिला समजून घेण्याची गरज आहे. हा काळ आपल्याला धडे देतो, संयम शिकवतो आणि योग्य कर्म करण्याची प्रेरणा देतो. जर आपण सकारात्मक विचार ठेवला, मन मजबूत ठेवले आणि योग्य मार्गाने कर्म केले तर शनीचा हा काळही आयुष्यात प्रगती आणि स्थैर्य घेऊन येऊ शकतो. श्रद्धा, संयम आणि सतत चांगले कर्म
हीच खरी गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आत्मविश्वास ठेवा, मन सकारात्मक ठेवा आणि आयुष्यात पुढे चालत राहा. योग्य वेळी शनिदेव नक्कीच तुमच्या मेहनतीचे फळ देतील. धन्यवाद. जय शनिदेव.